नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं गावरान तडका या यूट्यूब चॅनलमध्ये. तर हे बघा, ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी आज कोथिंबीरीची वडी कशी बनवायची ते सांगणार आहे. आपण दरवेळी तर बनवतच असतो कोथिंबीर, पण तो काय करतो आपण रोल करतो आणि तो वाफवून घेतो आणि तो कट करताना आपल्याला त्रास होत असतो, कारण ते कट करताना व्यवस्थित अशा गोल चकल्या पडत नाहीत त्याच्या आणि चुरा होतो किंवा भुगा बनायला सुरुवात होते. तर मी आज वेगळ्या पद्धतीने तुम्हाला सांगणार आहे की एकदम चौकोनी अशा एकदम चकलीसारख्या, म्हणजे चक्की कशी असते आपली चौकोनी, तशा कोथिंबीर वड्या कशा बनवायच्या याची डिटेल तुम्हाला माहिती देणार आहे. आणि व्यवस्थित असे आपलं जे घरात साहित्य असतं ना, काही बाहेर जाण्याचं त्यांचे घरात साहित्य असतं त्यापासूनच आपण व्यवस्थितपणे बनवून घेणार आहोत. तर त्यासाठी काय साहित्य घेतले: हिरवी मिरची, लाल तिखट, लसणाच्या पाकळ्या, पांढरे तीळ, हळद, जिरे, ओवा, मीठ आणि थोडीशी धने पावडर. हे झालं साहित्य. आणि कोथिंबीर मी किती घेतली, तर कोथिंबीर मी अगोदरच धुवून संध्याकाळची ठेवली होती कट करून बारीक. तर ती 2 जोड्या होत्या कोथिंबीरीच्या आणि व्यवस्थित अशा मी बारीक करून घेतलेल्या आहेत. आणि त्याच्या पाण्याने धुवून ठेवल्यामुळे काय होतं, त्यातील रात्रभर पाण्याने नितळून जाते आणि ती कोरडी पडते छान अशी. तर मी आता साधारणतः इथं आहे की नाही 1 पावशेरभराचं बेसन घेतले, कारण माझी कोथिंबीर जास्त आहे, मोठ्या जुड्या होत्या, त्यामुळे मी इथं पावशेरभराचं बेसन घेतलेलं आहे. त्यामध्ये मी मीठ टाकून घेतलं, थोडासा ओवा टाकून घेतला, त्यानंतर थोडीशी हळद टाकून घेतली. आणि आता आपण याचं काय करणार आहे, बेटर बनवून घेणार आहे. थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला काय करायचं आहे, याचं बेटर बनवून घ्यायचं आहे. जास्त पातळही करायचं नाही आणि जास्त जाडसर म्हणजेच घट्ट देखील करायचं नाही. साधी सोपी पद्धत आहे, सगळ्यांना जमेल अशी एकदम. आणि पहिल्याच प्रयत्नात तुमची 100% व्यवस्थित अशी कोथिंबीर वडी बनेल, असा मी तुम्हाला एकदम साधी रेसिपी तुम्हाला सांगत आहे आणि तुम्हाला समजेल अशी सुद्धा सांगत आहे. तर हे बघा, इथं आपण घट्टसर पण नाही जास्त आणि जास्त पातळ पण नाही, मध्यम असं पीठ काय करून घ्यायचं आपण इथं एकदम छान असं बनवून घ्यायचं आहे. बघा, थोडं थोडं पाणी टाकून आपण ह्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. एकही गुठळी राहून द्यायची नाही आणि सैलसर असं पीठ बनवून घ्यायचं आहे. तर आता मी पीठ बनवून घेते इथं. आहे बघा, सगळ्या गाठी वगैरे मी गुठळ्या फोडून घेतलेल्या आहेत आणि छान असं बेटर काय झालं इथं आपलं तयार झालेलं आहे. तर चांगलं फेटून घ्यायचं तुम्ही 1-2 मिनटं चांगलं छान असं फेटलं की नाही मस्तपैकी, तर ते छान बेटर तयार होतं. त्याच्यामुळे छान फेटून घ्यायचं आणि पाणीसुद्धा व्यवस्थित मापात टाकायचं आहे. तर इथं आपलं बेटर काय झालेलं आहे, तयार झालेलं आहे. आता ते बाजूला ठेवूया आपण. आणि त्यानंतर ना आपण काय करूया, मिरची, लसूण आणि याची काय करून घेऊया, जिरे यांची पेस्ट बनवून घेऊया, म्हणजेच मिक्सरला बारीक करून घेऊया ते आपण. बेटर 2 मिनटं साईडला ठेवून द्यायचं आहे आणि ते पेस्ट बनवून घ्यायचे इथं. तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखट कमी जास्त करू शकता, मिरच्या जसं तुम्हाला तिखट कमी जास्त लागत असेल त्यानुसार. तर हे बघा, इथं मी थोडेसे जिरे टाकून घेते आणि मीठसुद्धा टाकते, म्हणजे मिरचीला सगळीकडे मीठ लागते. ओवा काय करायचं आहे, आपण हातावर चांगलं चोळायचं आहे खसखस खसखस आणि तो काय करायचा बेटरमध्ये टाकायचा आहे. ओव्यानं कोणताही आपण जो काही आपण चणा पिठाचा म्हणजे डाळीच्या पिठाचा जो पण कोणता पदार्थ खातो ना, तो पदार्थ व्यवस्थित पचन होण्यासाठी आपण काय करत असतो, ओवा हा प्रत्येक गोष्टीमध्ये चण्याच्या पिठाचं जे काही बनवत असतो आपण त्यामध्ये टाकत असतो. तर आता हे बघा, मिक्सरला बारीक करून घेऊया आपण सगळं आणि त्यानंतर आपण पुढची प्रोसेस पाहूया. तर मी आता बारीक करून घेतलेलं आहे, कढई ठेवलेली आहे गॅसवर, त्यामध्ये तेल टाकलेलं आहे आणि आता आपण त्यामध्ये काय करू, जी आपण पेस्ट बनवून घेतली होती मिरची आणि लसूणची, जिरे यांची, तर ती पेस्ट आपण त्या तेलामध्ये परतून घेऊया छान अशी. त्यानंतर पांढरे तीळ पण यामध्ये टाकायचे आहेत. वरून टाकल्यानंतर ते व्यवस्थित लागत नाहीत आणि ते तेलामध्ये काय होतात, असे निघून पडतात बाजूला, म्हणजे तेलामध्ये निघून वरची ते तरंगत राहतात आपण ज्यावेळेस वड्या तळतो त्यावेळेस. त्यामुळे काय करायचं आपण इथंच आपण परततानाच
पांढरे तेलसुद्धा टाकून घ्यायचे. त्यानंतर काय करायचं आहे, आपण जी कोथिंबीर व्यवस्थित चिरून वगैरे ठेवली होती ती कोथिंबीर घ्यायची आणि ते सुद्धा ह्यामध्ये टाकायचे. व्यवस्थित परतून घ्यायचे. 1 ते 2 मिनटं छान परतून घ्यायचे. माझी जास्त होती, कढईमधून सांडण्याची भीती होती म्हणून मी निम्मी टाकली आणि त्यानंतर आता परत निम्मी टाकूया आपण. हे बघा आता मी सगळे टाकून घेते इथं. जशी त्याला वाफ लागेल किंवा जशी ते परतत जाईल तसं ते काय होते, आपली कोथिंबीरीचा आकार काय होते एकदम बारीक होते आणि शिजून ते एकदम कमी होणार आहे आपली कोथिंबीर. तर हे बघा छान अशी वाफ लागून द्यायची. तुम्ही बारीक गॅसवर जरी परतले तरी काही प्रॉब्लेम नाही. फुल गॅसवर परतत असाल तर सतत काय करत राहायचं, इथं उलटण्याने हलवत राहायचं आहे. आपण मिरची आणि लसूणची पेस्ट करताना त्यामध्ये 1 थेंबही पाण्याचा टाकलेला नाही, हे लक्षात राहू द्या तुम्ही. कारण त्यामध्ये पाणी टाकलं तर आपले सर्व काही टेस्ट बिघडू शकते. आणि जे बेटर बनवलं होतं ना आपण, ते बेटर काय करायचं, याच्यावरती ओतून घ्यायचं आणि छान असं काय करायचं आहे 2 ते 3 मिनटं बारीक गॅसवर याला छान असं परतून घ्यायचं आहे. मी सगळं बेटर इथं ओतून घेते आणि छान परतून घेते. बारीक गॅसवरच आहे सगळं माझी प्रोसेस चालू. आता त्यानंतर काय करायचं आहे, एका ताटाला थोडंसं ऑइलिंग करून घ्यायचं आहे आणि तुमच्याकडे जर केकचा टीन वगैरे काय असेल तर त्यामध्ये तुम्ही सेट करू शकता. आता माझ्याकडे नाही टीन, तर मी तर ताटातच हे बघा अशा पद्धतीनं सेट करणार आहे. तर आता थोडं थोडं काढून घेऊया आणि त्यामध्ये गरम आहे तोपर्यंतच आपण काय करू, थोडंसं थंड होण्यासाठी पसरून घेऊया याला आणि मग सेट करूया व्यवस्थितपणे. हाताला चटके बसत आहेत. तुम्ही हातात पॉलिथिन पण घालू शकता, पण शक्यतो पॉलिथिन चांगली नसते असं प्रत्येकजण म्हणतात. प्लॅस्टिकचं काही चांगलं नसतं. आणि आता इथं काय करायचं, छान असा गोळा बनवून घ्यायचा आणि तो व्यवस्थित सेम टेक्स्चरमध्ये, म्हणजे सगळीकडे समान अशी जाडी राहिली पाहिजे अशा टेक्स्चरमध्ये काय करायचं, आपल्याला थापून घ्यायचं आहे. हे बघा मी अशा पद्धतीने इथं व्यवस्थित छान असं गोळा काय करून घेतला, व्यवस्थितपणे छान पद्धतीने थापून घेतलेलं आहे. व्यवस्थित टेक्स्चर आले सगळीकडे, कुठे जाड नाही कुठे पातळ नाही. आपण हातानं थापत आहे त्यामुळे आपल्याला समजून जातं की कुठं जाड आले बाबा, कुठं कमी पातळ वाटतं किंवा काय असं. तर प्रत्येक वेळी माझी इथं जास्त होती कोथिंबीर, म्हणजे 2 जोड्यांची कोथिंबीर होती, त्यामुळे माझ्या इथं 2 ताट भरलेले आहेत. आता मी पूर्णपणे हे बघा व्यवस्थितपणे थापून घेते सगळे आणि ते सेट करायला 10 ते 15 मिनटं काय करते, फ्रीजला लावून ठेवते. थोडंसं हाताला तेल लावून थापून घ्यायचं, म्हणजे काय होतं, हाताला चिटकत नाही कोथिंबीर. आणि छान असं हे बघा तेल थोडंसं गरम असल्यामुळे पटकन चिटकून येते हाताला. हे बघा अशा पद्धतीनं सेट करून घ्यायचं व्यवस्थित, सगळीकडे समान जाडी करून घ्यायचे, म्हणजे कट करतानाही जास्त तुटत नाहीत आणि काय होतं, जास्त भुगा पडत नाही. तळताना देखील सुद्धा काय होतात, त्या छान अशा हे होऊन जातात. तर आता मी सेट करून घेतलेलं आहे फ्रीजला. हे बघा अशा पद्धतीने आता तुम्ही कट करून घ्या. तुम्हाला जसा आकार पाहिजे, जेवढा आकार पाहिजे त्यानुसार तुम्ही काय करायचं आहे, कट करून घ्यायचं आहे व्यवस्थितपणे. आणि सगळ्या छान अशा आपल्या वड्या निघतात व्यवस्थित, एकदम मस्त अशा चौकोनी. आपण ज्यावेळेस रोल करतो बघा आणि तो वाफवून घेतो, तर तो रोल आतमधून शिजला आहे की नाही याचं टेन्शन राहतं. तर ह्या अशा पद्धतीने केल्या ना वड्या तर छान अशा तळतात त्या आणि छान असं टेक्स्चरसुद्धा येतं आणि दिसायलासुद्धा छान दिसतात, एकदम छान अशा वाटतात. तर हे बघा अशा पद्धतीने मी काय केले, सगळ्या वड्या काढून घेते बाजूला अशा. आणि आता आपण तेल गरम करायला ठेवलेलं आहे गॅसवरती. आता आपण काय करूया, तळून घेऊया व्यवस्थितपणे. थोडंसं काय करायचं आहे, जर वडी निष्ठत असेल, कारण कोथिंबीर आहे त्यामध्ये, जर थोडीफार निष्ठत असेल तर ते हातानं काय करायचे, थोडीशी अशी हातानं थोडीशी प्रेस करून घ्यायचे. त्यामुळे काय होतं, इकडं तिकडं निघलेले ज्या कोथिंबीर आहेत ना त्या काय होतात, एकदम सेट होतात व्यवस्थितपणे. तर आता तेल कडले की नाही ते पाहूया, कडक झाले की नाही. तर हे बघा मी थोडेसे टाकून बघितले कोथिंबीरची वडी, तर तेल बऱ्यापैकी कडलेलं आहे. आता आपण टाकून घ्या. हे बघा अशा पद्धतीनं प्रेस केलं ना तर ती कोथिंबीर आपली निष्ठत नाही आणि तेलामध्ये सगळीकडं कोथिंबीर होत नाही. त्यामुळे टाकताना व्यवस्थित असं प्रेस करायचं आणि मग टाकायचं. त्यामुळे जशाच तसा आकार व्यवस्थित राहतो, कोथिंबीर निष्ठत नाही बाजूला तेलामध्ये, तेल जास्त आपलं खराब होत नाही म्हणून म्हणजे, आणि आपल्या कोथिंबीरीचा आकारसुद्धा जसाच तसा म्हणजे चौकोनी राहतो. तर हे बघा अशा पद्धतीनं आता आपण काय करूया, इथं सगळ्या वड्या तळून घेऊया. जर तुम्ही फुल गॅसवर तळत असाल तर सतत तुम्ही लक्ष द्यायचं आहे वड्यांवर.
टाकल्यानंतर 1 मिनिटभर काय करायचं, त्याला हलवायचं नाही, टच पण करायचं नाही. कारण लगेच आपण हलवलं ते तेलात टाकले की तर त्या वड्या सगळ्या तुटण्याची शक्यता असते. त्यामुळे 1 मिनिटभर त्याला काहीच नाही करायचं आणि 1 मिनिटानंतर मग झाऱ्याने थोडं थोडं हळूहळू हलवायचं. आपण जास्त पटापट हलवायला जाईल ना तर ते तुटण्याची शक्यता असते, म्हणजे चुरा होतो त्याचा. त्यामुळे हळूहळू हलवून व्यवस्थित. तर हे बघा, इथं मी वड्या तळून घेते. तोपर्यंत तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, सपोर्ट करा, तसेच लाईक शेअर देखील करा आणि तुमच्या मैत्रिणींना बनवण्यासाठी त्यांना मैत्रिणींना नक्की पाठवा हा व्हिडिओ, म्हणजे त्यासुद्धा बनवतील ज्यांना कोणाला बनवायची इच्छा आहे त्या. तर पटापट आपल्या चॅनलला नक्की सपोर्ट करा आणि कसा वाटला व्हिडिओ मला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मी आता तुम्हाला दाखवते की यानंतर आपल्या एकदम कडक असं टेक्स्चरमध्ये छान अशा वड्या कशा तयार होतात ते तुम्ही पाहू शकता. हे बघा, कुठेसुद्धा त्याचा आकार बिघडलेला नाही. ज्यामुळे आपण प्रेस करून घेतो ना त्यामुळे अजिबात कोथिंबीर निसटत वगैरे नाही. त्यामुळे छान अशा आपल्या वड्या तयार होतात आणि सेटसुद्धा होतात. तर आता जे राहिले होते ना ते सगळं काय मी टाकून घेते इथं व्यवस्थित असं आणि नंतर ना पूर्ण सगळ्या मी वड्या तळून घेते. मी पहिल्यांदा सांगितल्याप्रमाणे वडी टाकल्या 1 मिनिटभर त्याला हातही लावायचा नाही, कारण सगळी कोथिंबीर निसटण्याची शक्यता असते. त्यामुळे वडी 1 मिनिटानंतर सेट झाल्यानंतरच परत आपण काय करायचं, झाऱ्याच्या साहाय्याने हलवून व्यवस्थित उलटंपालटं म्हणजेच वरखाली करायचं आहे. तरी बघा, तुम्हाला दाखवते मी इथं वड्या, तुम्ही पाहू पण शकताय. अजिबात कुठंसुद्धा कच्ची वगैरे काय राहत नाही आणि त्याचं टेक्स्चर पण तुम्ही बघू शकता. हे बघा, छान अशा पद्धतीने पाहू शकता. आणि हे बघा, तोडल्यानंतरसुद्धा कुठून आतून कच्ची नाही की काय नाही आणि एकदम आवाजसुद्धा त्याचा एकदम छान असा व्यवस्थित येतो. तर तुम्हाला कशी वाटली माझी रेसिपी नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.